भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहे। इथे मी भाजणीचं पीठ घेतलंय। सर्व प्रकारच्या डाळी, बाजरी, ज्वारी, तांदूळ, थोडेसे गहू, सर्व असं हे दळून घेतलंय, भाजून आणि दळून। त्यासाठी इथं हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि आलं, आणि इथं कांदा कापून घेतलाय, टोमॅटो कापून घेतलाय, कोथिंबीर, टोमॅटो तुम्हाला पाहिजे असला तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालतो, आणि मीठ घेतलंय। आता मी हे दळून घेणार आहे बारीक करून। हिरवी मिरची, लसूण, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरे दळून घेतले, ते टाकून घेऊ आपण याच्यात। आता इथे मी थोडा हिंग घेतलाय, हळद घेतली, आणि कांदा, टोमॅटो सर्व याच्यात, कोथिंबीर मिक्स करून घेऊ। मीठ घेतलंय, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे पीठ मळून घेऊ आपण। हे मळून झालंय आपलं, छान मिक्स झालंय सर्व। आता मी लोखंडी कढई घेतली, तेल लावून घेतलंय। आता मी याच्यात एक एक गोळा करून असं तयार करून घेणार आहे। थोडं पाणी घ्यायचं आणि असे थापून घ्यायचे। हे भाजणीचे थालीपीठ खूप छान होते। आपण कपड्यावर पण करतो ते पण छान होते, पण असे पण करायचे, आणि लोखंडी याच्यात केल्या तर आपल्याला लो पण भेटतं त्याच्यातून। आता गॅस चालू करून घेते। 2 मिनिटं मी आता हे भाजून घेणार आहे कमी गॅसवर। 2 मिनिटं मी कमी गॅसवर भाजून घेतलंय हे भाजून घेतलं। आता उलटून घेऊ आपण। तेल टाकू, परत तेल भरपूर वापरायचं याला। हे बघा झालंय तयार आपलं थालीपीठ। हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता, आणि शेंगदाण्याची चटणी बरोबर पण खाऊ शकता। हे बघा किती छान झाले।